हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. बघा किती क्रिस्पी असा आपला उडदाचा पापड झाला आहे. आपण त्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत. ज्यांना की पापड लाटायचा म्हणजे उरकत नाही, वेळ लागतो, त्यांच्यासाठी मी 2 किलो बघा इथं उडदाची डाळ छान पुसून घेतली आहे आणि ती गिरणीमधून दळून आणली आणि त्यामध्ये मी 2 पुड्या मसाला घातला आहे. रामबंधूचा मसाला आहे बघा, पापड मसाला. आणि आपण छान असं ते मिक्स करून ठेवणार आहोत. मिक्स करून ठेवायचं आहे आणि आपण ते पीठ जेवढं तुम्हाला लाटायला शक्य आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे. त्यातलं बघा मी एवढं पीठ आहे ते आपण लावायला ठेवलं आहे. आणि मी बघा फक्त अर्धा किलो पीठ ह्यातलं घेतलं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला लाटणं शक्य आहे ना तेवढंच घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून छान असं त्याचा घट्टसर गोळा बनवायचा. खूप घट्ट गोळा बनवायचा. तुम्ही जेवढं घट्ट गोळा बनवाल तेवढे तुमचे पापड आहे की नाही खूप छान पातळ होतात. हे बघा अशा प्रकारे. नंतर मी तेल लावलं आहे आणि एक खास टिप्स सांगणार आहे तुम्हाला. पीठ अजिबात टेचायचं गरज नाही पडणार. हे असं तेल लावायचं आणि हेच पीठ तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं आहे आणि उन्हामध्ये तुम्ही 1 तास ठेवायचं. अजिबात तुम्हाला पीठ टेचावं लागणार नाही. त्यानंतर बघा किती मऊ झालं आहे बघा पीठ. अशा प्रकारे आपण त्याच्या गोळ्या बनवून घेणार आहोत आणि छान असे आपण पातळ पातळ असे पापड लाटून घेणार आहोत. मी एका वेळेस अर्धा किलो पीठच मळलं होतं. म्हणजे कसं होतं, आपल्याला दिवसभरात तेवढं काम, घरातलं काम बघून लाटणं. हे बघा किती छान असा पातळ पापड लाटला आहे. बघू शकता आपण, खूप छान असं पातळ होतात बघा. आणि पीठ तुम्ही जास्त घट्ट मळायचं आहे. अशा प्रकारे बघा माझी सर्व पापड अर्धा किलोचे लाटून झाले आहेत. त्यानंतर पूर्ण 2 किलोचे पापड मी बनवले होते आणि ते मी उन्हामध्ये पूर्ण 1 तास उन्हामध्ये छान वाळवले आहेत बघा. बघू शकता आपण किती सुंदर असे पापड झाले आहे. घरच्या घरी आपण बनवून ठेवायचे. बाहेरचं तुम्हाला माहिती असतं का की स्वच्छता कशी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे डाळ कुठली वापरतात ते पण आपल्याला माहीत नसतं. उडदाची डाळीचेच बनवतात का? मग आपल्याला जर कंटाळा येतो किंवा वेळ नसतो तर तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं बनवू शकता. त्यानंतर बघा मी तळून दाखवते तुम्हाला पापड. किती छान असा फुलतो आहे बघा. अगदी दुप्पट झाला आहे आणि चव तर एक नंबर लागते. हे बघू शकता आपण. मी तुम्हाला दुसरा पण पापड तळून दाखवते. खूप सुंदर अशी चव लागते घरच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे घरची चव ती घरचीच चव. हे बघा किती सुंदर असा फुलला आहे बघा. अगदी डबल झाला आहे आपला उडदाचा पापड. अशा प्रकारे करून बघा. आणि खूप छान टेस्ट पण लागते आणि क्रिस्पी पण होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल राहत नाही तरी तुम्ही तळलं तरी पण. हे बघा किती सुंदर झालं आहे. त्यानंतर मी तुम्हाला भाजून पण दाखवते बघा. अशा प्रकारे आपण चिमटेच्या साहाय्याने ते छान अलटीपलटी करून भाजायचे आहेत. भाजून पण छान लागतात. जेवताना तर उन्हाळ्यामध्ये तर ना पापड म्हटलं की सर्वांच्या आवडीचा विषय आहे बघा. त्यानंतर मी दुसरा पण तुम्हाला भाजून दाखवते बघा. मग तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जमत नाही लाटायला तर तुम्ही असं थोडं थोडं पीठ जेवढं तुम्हाला शक्य लाटणं आहे तेवढं तुम्ही मळून लाटू शकता. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात लाटले तरी चालेल. आणि नंतर ते उन्हामध्ये छान असे सुकवायचे आहेत. म्हणजे पापड अजिबात वर्षभर खराब होत नाही. त्याला चांगलं कडकडीत ऊन दिलं ना तर पापड अजिबात खराब होत नाहीत वर्षभर. पण जास्त नाही, फक्त 1 तास उन्हामध्ये ठेवायचं आहे. ही टिप्स आहे तुमच्यासाठी मैत्रिणींनो. मग त्या टिप्सचा तुम्ही उपयोग करा आणि छान छान असे घरी पापड बनवा. मदतीला घ्या घरामध्ये दुसरं कोण असेल महिला तर. पण मी घरामध्ये एकटीच असल्यामुळं मीच लाटते पापड, म्हणून मी आपले थोडे थोड्या प्रमाणात लाटते. हे बघा अशा प्रकारे छान असे आपण भाजून पापड तयार केले आहेत. बघू शकता आपण. आणि चव तर अप्रतिम लागते. हे बघा आपले भाजलेले पापड तयार झाले आहेत. करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जसा तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्हाला लाटणं शक्य आहे त्या प्रमाणात तुम्ही ते पीठ मळून अशा प्रकारे लाटू शकता. हे बघा आपले भाजलेले पापड. मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवते. किती कुरुम कुरुम झाला आहे बघा. हे बघा किती छान असे आपले उडदाचे पापड भाजलेले तयार आहेत. त्यानंतर मी तळलेला बघा किती सुंदर छान फुलले आहेत बघा आपले पापड. अशा प्रकारे बनवा तुम्ही आणि घरामध्ये वर्षभर साठवून ठेवा. छान चव पण लागते आणि घरची चव ती घरचीच चव, असं माझं तरी पर्सनल मत आहे. हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले उडदाचे पापड.
तुम्हाला मी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, पुढच्या रेसिपीसाठी तयार रहा. अशा छान छान रेसिपी पहा, कमेंट करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.